महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले। विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांनी संपर्क, सामाजिक कामे आणि जनसंवाद वाढवण्यावर भर दिला असून प्रभाग क्रमांक 8 मधून प्रवीण फकीरा पाटील यांचे नाव सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। प्रवीण फकीरा पाटील हे गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहे। कोणतेही अधिकृत राजकीय पद नसतानाही त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतलाय। विशेषतः लाडकी बहीण योजनेचे हजारोंच्या संख्येने अर्ज भरून देणे, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड तसेच इतर शासकीय योजनांशी संबंधित कामांमध्ये त्यांनी नागरिकांना मोलाची मदत केली आहे। राजकीय पातळीवर पाहता प्रवीण पाटील यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे। त्याचबरोबर ते आरंभ फाउंडेशनचे संस्थापक असून या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत। युवक, महिला आणि गरजू घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रभागात विशेषत्वाने उल्लेखनीय मानले जाते। शैक्षणिक दृष्ट्या प्रवीण फकीरा पाटील हे इंजिनियर असून सुशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। प्रशासनाची समज, तांत्रिक शिक्षण आणि प्रत्यक्ष सामाजिक अनुभव यांचा योग्य मेळ साधत त्यांनी विकासाभिमुख भूमिका मांडली आहे। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मध्ये विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कामांची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे। अशा परिस्थितीत सामाजिक कार्याचा ठोस अनुभव असलेले प्रवीण फकीरा पाटील आगामी काळात कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 8 मध्ये। आपल्या सोबत याच प्रभागातील उमेदवार आहेत प्रवीण फकीरा पाटील। आपण त्यांच्या निवासस्थानी आता सध्या आहोत। यांनी गेल्या 10 वर्षांपासून अनेक सामाजिक कार्य केले आहेत। लाडकी बहीण असो किंवा कोणाला रेशन वाटप असो, रेशन कार्ड असो, आभा कार्ड असो, अशी अनेक हजारोंच्या संख्येने त्यांनी लोकांना मदत केली आहे। त्याचबरोबर ते भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष देखील राहिले आहेत। या पदावर असताना देखील त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले आहेत। फक्त राजकारणापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे पाऊल त्यांनी टाकले आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, आता जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली, भविष्य काळात जर ते नगरसेवक म्हणून निवडून आले तर ते त्यांचा मुख्य उद्देश काय असेल? नमस्कार। सर्वप्रथम मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिली। कुठलाही राजकीय वारसा नसताना फक्त मी भारतीय जनता पार्टीचं काम करत गेलो आणि पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली। मी सर्वप्रथम आपल्या देशाचे पंतप्रधान, लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवाभाऊ, आपल्या नाशिक नगरीचे कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमच्या लाडक्या लोकसम्राट अमराज सौ सीमाताई महेश हिरे, आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे, आमच्या शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार, आमचे राहुल भाऊ डिकले, आमचे आमदार देवनीताई फरंदे, सगळ्यांचे आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार एक भारतीय जनता कमळ म्हणून पुढे जात आहोत आणि आपल्या सगळ्यांची साथ असू द्या। तसेच आपण ज्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहोत, हा गंगापूर गावापासून तर जहान सर्कल पर्यंत हा प्रभाग आहे। त्यामध्ये आनंदोली गाव असेल, गंगापूर गाव असेल, सिरीमेडू सारखा उच्च भूवर्ग असेल, संत कबीर असेल, नवशंपती असेल, सावरकर नगर असेल, असे मोठे अनेक भाग आहे। तर या भागामध्ये अनेक विकास कामे ही राहिलेली आहेत। त्यात प्रामुख्याने म्हणजे रोडचा विषय। आता प्रत्येक जण आपण रोडचा विषय मांडतो, परंतु आम्ही काम करताना रोड असे बनवणार की पुढच्या 25 वर्षापर्यंत रोड टिकेल। सगळ्यात मोठा दुसरा विषय गंगापूर आणि आनंदोलीमध्ये मोठा पाण्याचा प्रश्न आहे। पाणी हा कमी दाबाने, त्यासाठी आम्ही सर्वात मोठे पाण्याच्या टाकीचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे। आमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या माध्यमातून आम्ही अनेक विकास कामे केली। त्यामध्ये आमच्या गंगापूर गावातील मराई मातीचं मंदिर असेल, मराई मातीचं सभागृह असेल, अंतर्गत रोड असतील, जॉगिंग ट्रॅक असतील, ग्रीन जिम असतील, अभ्यासिका असतील, असे अनेक प्रामुख्याने आम्ही एक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून आम्हाला आमदार ताईंनी मदत केली आम्ही आणि ती त्यांच्या माध्यमातून कामं केली। आणि आमचं पुढे उद्दिष्ट आहे का प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि आमच्या सगळ्यात महत्वाचं आमच्या उच्चभ्रू आणि अनेक प्रकारचे लोक या प्रभागामध्ये राहतात। त्यासाठी जलतरण तलाव, अनेक नाट्यगृह उभारायचं आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांनी ठरवलंय। तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना आपण निवडून द्यावं।
नक्कीच आता आपल्यासोबत प्रवीण पाटील सर होते. त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांचं मूळ मुख्य उद्देश काय असणार आहे. जर ते भविष्य काळात नगरसेवक पदावर रुजू झाले, तर त्यांचे उद्देश त्यांनी ठरवले आहेतच आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजेच गेल्या 10 वर्षांपासून ते अनेक सामाजिक कार्य करीतच आहेत. मात्र वर्षभरात अनेक कार्यक्रम ते राबवतात. गणपती उत्सव असो, नवरात्र उत्सव असो किंवा सामान्य नागरिकांसाठी काही कार्यक्रम असो, तर ते राबवत असतात. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की असे कोणकोणते कार्यक्रम ते वर्षभरात राबवतात. नक्कीच आम्ही गेल्या 10 वर्षापासून जे सामाजिक कार्य करतोय त्याच्यात प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक मोठ्या उत्साहाने साजरा करतो. तसे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती सुद्धा आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुद्धा देखील आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची देखील आम्ही जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करतो. तसेच सगळ्यांचा हवा असं वाटणार आपला गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, आम्ही मोठ्या उत्साहाने आम्ही येथे साजरा करत असतो. आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या सामाजिक कार्य करत असताना आमचं जे जनसंपर्क कार्य आहे सगळ्यांच्या ओठावरचं आणि मनामधलं घर झालं. त्याचं कारण म्हणजे आमची लाडकी बहीण योजना. आम्ही तळागाळातील सगळ्या प्रभागातील लोकांपर्यंत आम्ही लाडकी बहीण योजना राबवली आणि त्यांचे पैसे प्रत्येकाला मिळवून दिले. त्याच्यानंतर आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून प्रत्येकाला 5 लाखापर्यंत विमा मिळाला. आभा कार्डमुळे अनेक रोजगार आभा कार्डचा फायदा झाला. आणि आम्ही कामगारांच्या योजनेमध्ये तब्बल 1000 ते 2000 लोकांचे फॉर्म भरून त्यांना त्यांची भांडी मिळवून दिली कामगार योजनेच्या अंतर्गत. अनेक विधवा महिलांना आम्ही त्यांची पेन्शन लागू केली. आणि मध्यंतरी आमच्या केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत ही 60 रुपये प्रति दराने जी आपली डाळ मिळत होती ती आम्ही सर्व लोक कमीत कमी 15,000 किलो डाळ आम्ही लोकांपर्यंत उपलब्ध करून दिली. अशी अनेक विकास कामे असतील. त्यात प्रामुख्याने आमच्या गंगापूर गावातील एसटीपी प्लांट, ह्या एसटीपी प्लांटमुळे अनेक लोकांना गैरसोय झाली होती. त्याचा वास, मलमूत्रणामुळे मच्छर, रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली होती. तेव्हा आम्ही आमच्या आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम मनीषा खत्री मॅडम यांना बोलून त्याचं पाचारण करून त्याच्यात तात्काळ उपाययोजना राबवून आज तो वासाला सर्व लोक मुकलेत. आणि ताईंच्या माध्यमातून अनेक अशी मोठी आम्ही इथे विकास कामं केली आहेत. तसेच गेल्या 6 वर्षापासून प्रत्येकाची दिवाळी गोड होण्यासाठी आम्ही काही ना काही भेटवस्तू प्रत्येकाला प्रभागामध्ये देत असतो. आम्ही 2020 पासून भेटवस्तू देण्याचं केलं आणि त्याच्यातून लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. कुठल्याही राजकारण डोक्यात न ठेवता एक लोकांपर्यंत काहीतरी आपुलकीच्या भावनेने आम्ही भेटवस्तू देत गेलो. आणि एक माय भगिनींच्या दगदगत्या जीवनामध्ये कुठेतरी तोंडावर हसू यावं त्यासाठी आम्ही एक होम मिनिस्टरचा कार्यक्रम राबवला आणि त्या कार्यक्रमातून अनेक महिलांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याच्या माध्यमातून खूप साऱ्या आमच्या भगिनींच्या माता भगिनींचा आशीर्वाद आम्हाला मिळाला. नक्कीच सरांनी असे अनेक कार्यक्रम राबवले आहेत वर्षभरात आणि त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. तर हा झाला आनंदाचा क्षण आणि दुःखाची गोष्ट सांगायची झाली तर गेल्या 5 वर्षांपूर्वी जो कोरोनासारखी महामारी आली होती तेव्हा देखील सरांनी घरोघरी जाऊन सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात. तर आपण सरांकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्या काळी कोणकोणत्या योजना अशा राबवल्या होत्या. एक मोठं संकट हे आपल्यावरच नाही तर पुऱ्या जगावर आलं होतं. त्यामध्ये करोनासारखी महामारी आपल्या सगळ्यांच्या समोर आली होती. त्यामध्ये अनेक गरजू लोकांचे रोजगार गेले, लोकांनी आपल्या घरच्यांना मुकले. त्या परिस्थितीमध्ये आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही काहीतरी करावं. त्या प्रामुख्याने त्यावेळेस सर्वप्रथम आमच्या सर्व आरंभ फाउंडेशनच्या वतीने आम्ही पूर्ण प्रभागातील लोकांपर्यंत अन्न, धान्य, किराणा वाटपाचं नियोजन केलं. त्यानंतर पूर्ण प्रभागामध्ये सॅनिटायझरची फवारणी केली. तसेच अनेक लोक मृत्युमुखी पडले असतात त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. जर भविष्यात तुम्ही नगरसेवक पदावर रुजू झालात तर तुम्ही तुमच्या प्रभागाचा म्हणजे प्रभाग क्रमांक 8चा कसा विकास कराल? नक्कीच माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. आमचा प्रभाग म्हणजे आमचं कुटुंब, हेच कुटुंब म्हणून आम्ही समोर जाणार आहोत. प्रभागातील लोक हे आमच्या कुटुंबातील सदस्य हा विचार आम्ही करणार आहोत. त्या अनुषंगाने आम्ही प्रभागातील प्रत्येक ठिकठिकाणी जनता दरबाराचं आयोजन करणार आहोत. प्रत्येक महिन्यात लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून त्यांचे मूलभूत प्रश्न काय असतील जे महानगरपालिकाच्या अंतर्गत सोडवण्यात असतील त्यामध्ये ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. अशा छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही लक्ष देऊन हा प्रभागाचा विकास कसा करता येईल, मोठी कामं कसे आणता येईल याचा आम्ही नक्कीच विचार करू. आणि माझं मायबाप जनतेला विनंती का येत्या येऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण कमळ समोर चिन्ह दाबून आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यावी सर्वांना विनंती करतो.
नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची योजना किंवा तुमचे उद्देश खूप चांगले आहेत येत्या भविष्य काळासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी. तर हा एक नगरसेवक फक्त गाडीपुरता फिरणारा नसतो किंवा गाडीत फिरणारा नसतो, तर तो सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याला प्रतिनिधी असतो. आणि तसेच तुम्ही काम अनेक वर्षांपासून करत आहात आणि याच जनतेचा आढावा घेऊन म्हणजे याच कामाचा आढावा जनता घेईल आणि नक्कीच तुम्हाला नगरपालिकेत निवडून देतीलच. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज साठी रमेश खरात, सातपूर.